आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। संभाजीनगरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एमआयएमने परवानगी नसताना मिरवणूक काढली आणि त्यानंतर सध्या मी मुंबई म्हणायचं तर एकूणच प्रदेश कार्यकर्ते पळवून लावले। ही दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। संभाजीनगरमध्ये एमआयएमने परवानगी नसताना या ठिकाणी रॅली काढली आहे आणि या रॅलीच्या दरम्यान त्यांना पांगवताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। माधव, काय अधिकची माहिती? आपण बघतोय संभाजीनगरात लाठीचार्जची वेळ आलेली आहे। करते जे जल्लोष करत होते त्याच मोठा झालेला होता। विशेष म्हणजे ते गरवारे आणि मधुमती आहे त्या त्यामुळे ते सगळे विजयी उमेदवाराचे समर्थक जोर जल्लोष करतात। त्या पोलिसांना सांगितलं होते की आम्ही इथून हटणार नाही, तुम्ही जल्लोष करा, पण ते ऐकत नव्हते, जुमानत नव्हते। त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। मतमोजणी केंद्राच्या बाहेर गोंधळ करू नये असं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे आणि आता त्यानंतर पोलिसांचाही बंद ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आता विजयी मिरवणूक आणि विजयी जल्लोष करणं, फटाके गुलाल उधळणं केल्या जात आहे। त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे आवाज जो आहे तो आपल्यापर्यंत व्यवस्थित येऊ शकत नाहीये। पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडून या संदर्भातले सगळे अपडेट घेऊयात, परंतु तुर्तास एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। विनापरवानगी मिरवणूक काढल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। लाठीचार्ज पोलिसांनी केल्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते पळून गेलेले तिथून। या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आक्रमक रूप दाखवताच ते इथून पळून गेलेले आहेत। पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना पळवून लावलेलं आहे। परवानगी नसताना मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी इथं काठी उगारताच या कार्यकर्त्यांना पळवून लावण्यात आलेला आहे। लाठीचार्ज करावा लागला आणि ही मिरवणूक जी आहे ती पोलिसांना इथं संपवावी लागलेली आहे। एकीकडे मिरवणूक काढण्यासाठी परवानगी घेणं गरजेचं असताना देखील विनापरवानगी अशी मिरवणूक काढणं एमआयएमच्या कार्यकर्त्यांना महागात पडलंय आणि यावेळेस पोलिसांना थेट लाठीचार्ज करावा लागलाय।